हिंदू रूढीप्रिय का आहेत? हिंदू मूर्तीपूजा का करतात? हिंदू नेहमीच जातीयवादी होते का? आणि मुस्लिम आक्रमकांच्या आगमनामुळे हिंदू संस्कृती खरंच नष्ट झाली आहे का? बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या भागातून मिळणार आहेत. नमस्कार, मी अहमद हेळव तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. हिंदू धर्माचा इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि या दीर्घ परंपरेत असंख्य समजुती, विधी आणि परंपरा निर्माण झाल्यात. काही समजुती धर्मशास्त्रातून आल्या तर काही लोक संस्कृतीतून. पण या सर्व समजुती आपल्याला खरंच समजल्या आहेत का? आपण त्या का मानतो याचे स्पष्टीकरण आपल्याकडे आहे का? आणि याच प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते देवदत्त पट्टनायक लिखित आणि डॉक्टर विजय देशपांडे अनुवादित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित पुस्तक श्रद्धा, हिंदू धर्मातील 40 समजुती. बघा, हे पुस्तक वाचताना आपण एक अनोखा बौद्धिक प्रवास करतो, जिथे आपली श्रद्धा डळमळीत होत नाही, उलट ती अधिक सजग, जागरूक आणि समजूतदार बनते. या पुस्तकात एकूण 40 समजुतींचा विचार केला आहे आणि प्रत्येक समजुतीसाठी एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात गर्भधारणा आणि ग्रहापासून ते मृत्यू आणि श्राद्ध या टोकांपर्यंतच्या विषयांचा समावेश आहे. आणि प्रत्येक प्रकरणात लेखक त्या समजुतीचा मूळ संदर्भ, तिच्या मागे असलेली पारंपरिक समजूत, धार्मिक किंवा शास्त्रीय कारणे आणि आधुनिक विचारसरणीने केलेली मांडणी अत्यंत तटस्थपणे करतात. आणि विशेष म्हणजे लेखनशैली अत्यंत सुलभ असून कुठेही क्लिष्ट ग्रंथांचा भार जाणवत नाही. आणि त्यामुळे सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमी असलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. सामान्यतः श्रद्धा या भावना असतात आणि विचार हे तर्कशक्तीवर आधारलेले असतात. पण हे पुस्तक श्रद्धेवर टीका करत नाही, तर तिला आधार देणारा विचार समजावून सांगते. उदाहरणार्थ, शनिवारचा उपवास किंवा मंगळवारी केस न कापणे यामागील समजुती फक्त अंधश्रद्धा म्हणून नाकारल्या जात नाहीत, तर त्या समजुती कशा निर्माण झाल्या, त्यामागे समाजशास्त्रीय किंवा वैज्ञानिक आधार काय आहे हे तपासले जाते. या प्रकारची चिकित्सा केल्यामुळे श्रद्धेला विचारांचे बळ मिळते आणि विचारांना श्रद्धेची ओढ. आणि यामुळे वाचक फक्त अंधानुकरण करत नाहीत, तर प्रत्येक परंपरेचा अर्थ लावून ती अधिक जबाबदारीने पाळतो. पुस्तकाची साधी, ओघवती भाषा, त्यामुळे कुठेही गोंधळ उडणार नाही इतकी स्पष्टता आपल्याला मिळते. लेखकाचा तटस्थ दृष्टिकोन, कुठेही श्रद्धेवर टीका नाही, तर समजूतदार चिकित्सा. आजच्या जीवनशैलीत या समजुतींना काय स्थान आहे हे तपासले. सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दोन्ही बाजूंना या पुस्तकात समजावून घेतलं आहे. हे पुस्तक वाचताना कुठेही मी श्रद्धाळू आहे किंवा मी तर्कशुद्ध विचारवंत आहे असा संघर्ष जाणवत नाही. उलट दोघांना एकत्र बसवणारे हे एक पूल ठरतं. बघा, आजच्या युगात जिथे माहिती सहज उपलब्ध आहे, तिथे आपल्याला माहितीपेक्षा समज अधिक महत्त्वाची आहे. बघा, श्रद्धा म्हणजे अंधपणा नाही, तर अंधानुकरण न करता श्रद्धेला विचारांची जोड दिली तर अधिक प्रगल्भ होते. देवदत्त पट्टनायक यांचे हे पुस्तक ही समज आपल्यात जागवते. हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर वारंवार विचारात घेण्यासाठी आहे. घरात प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे, कारण यातून आपण आपल्या संस्कृतीकडे नव्या नजरेने पाहायला शिकतो. श्रद्धा, हिंदू धर्मातील 40 समजुती हे पुस्तक म्हणजे अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्यामधील समतोल साधणारा एक बौद्धिक पूल आहे. हे केवळ धार्मिक पुस्तक नाही, तर हे एक सामाजिक आणि वैचारिक दार उघडणारे पुस्तक आहे. आपण आपल्या परंपराकडे, श्रद्धांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे आणि हे पुस्तक ही गरज पूर्ण करते. जर तुमच्यात स्वतःचा श्रद्धेचा उगम शोधण्याची जिज्ञासा असेल, तर हे पुस्तक खास तुमच्यासाठीच आहे. तर मग आता वाट कसली बात आहे? आत्ताच हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवून घ्या आणि हा अनुभव घ्या. हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून सुद्धा हे पुस्तक मागवू शकता. शिवाय स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आशा आहे की नक्की आवडला असेल. तर मग पटकन लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.